नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा मी ब्लाउज पीस म्हणजे ब्लाउज रेडी करून असे काट उरलेले आहेत माझ्याकडे, कारण बाई छोटी होती त्याच्यामुळे भरपूर सारा असा काट उरलेला आहे। त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुमच्याकडे साडीचे असेल तरी चालतील बघा। हे माझे एकदम नवे कोरसे काट आहेत साडीचे। तर तुम्हाला एक माप दाखवते अगोदर। मी इथं बघा मी पीस कट करून घेतलेले आहेत या पद्धतीने। माप दाखवते मी अगोदर। इथं बघा याची जी रुंदी आहे ती आपण 9 इंच घेतलेली आहे। तर 2 पार्ट घेतलेले आहेत। तुम्ही कापड कुठलाही पण घेऊ शकता, ड्रेसचं वगैरे असं तरी चालन, साडीचं असेल तरी चालन। छानसं असं कापड घ्यायचं आहे आणि याची उंची आहे ती आपण घ्यायची आहे 13 इंच। तुम्ही इथं बघू शकता रुंदीला 9 इंच आहे आणि उंची आहे 13 इंच। अशा पद्धतीने आपण 2 पीस कट करून घेतलेले आहेत। आता या साईजचा आपल्याला काय करायचं आहे, कॅनव्हास पेपर आपण कट करून घेऊ। कॅनव्हास पेपरने कसं थिकनेस वगैरे चांगला येतो बघा। या पद्धतीने कॅनव्हास आपण कट करून घेऊ। कॅनव्हासचा आपण एक पार्ट कट करून घ्यायचा आहे। तुम्ही या ठिकाणी म्हणजे गोणी जरी वापरत तरी चालेल, पण गोणीने जास्तीत जाड होईल, त्याच्यामुळे मी इथं कॅनव्हास पेपर घेत आहे। तर आपण कट करून घेऊ। आता इथं बघा कॅनव्हास पेपर आपला कट झालेला आहे आणि इथं मी छोटे छोटे बघा असे 4 पीस कट करून घेतले आहे। याचं पण तुम्हाला माप दाखवते। या ठिकाणी आपण चेन वगैरे काहीच वापरायची नाही आहे। बघा रुंदीला 3 इंच आहे आणि उंचीला आहे 4 इंच घ्यायची आहे आपल्याला। उंचीला 4 इंच आहेत आणि रुंदीला 3 इंच या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। थोडंसं सारखं बघा, थोडंसं क्रॉस वाटतं नाही का, एक कट केले ते म्हणून या पद्धतीने आपल्याला 4 पीस रेडी करून घ्यायचे आहे। त्याच्यातले अगोदर काय करायचं, आपण एक पीस घेऊ। आपण याच्यावरती बघा जे काठ आहेत ना, ते व्यवस्थित कट करू आपण बघा। असे एकावरती एक ठेवून घेऊ या पद्धतीने। तुम्हाला दाखवते मी। या पद्धतीने आपल्याला काय करायचं, कट करून घ्यायचं आहे। जॉईंट करत चालायचे आणि कट करत चालायचे। या पद्धतीने आपण जॉईंट करून घेऊ। तर हे सर्व मी असं बघा जॉईंट करून दाखवतो तुम्हाला अगोदर। आता हे आपण कट करून घेतलेले आहे ते पूर्ण जॉईंट करून दाखवते। आपल्याला पूर्ण एक एक जो काठ आहे तो आपण जॉईंट करून घेऊ या पद्धतीने। जेवढं आपलं बघा कापड आहे तेवढं त्या साईजचं आपण काठ जॉईन करून घेऊ। हे ब्लाउज पीस मधूनच उरलेले काठ आहेत। चला तर या पद्धतीने मी पूर्ण जॉईंट करून घेते आणि तुम्हाला दाखवते। त्याच्यावरती एक दाब टिप पण देऊन घ्या, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते आपली। जास्त टाइम वगैरे काही लागत नाही, पण दिसायला खूप छान दिसतं। नक्की ट्राय करून बघा आणि खूप सोप्या पद्धतीने दाखवलं आहे। आपल्याला इथं चेनची वगैरे काहीच गरज सुद्धा नाही आहे। आणि तुम्हाला चेनचं बघत असेल तर ते पण बघा मी आय बटनमध्ये आणि एंड स्क्रीनला त्याची लिंक देत आहे। त्याच्यामध्ये आपण बघा पॉकेट पण कसं जॉईंट करू शकतो। ऑलरेडी एक व्हिडिओ मी टाकला आहे पॉकेटचा आतमध्ये कसं लावायचं ते। आता बघा आपलं जे मेन कापड आहे ते आपण घ्यायचं आहे आणि त्याला कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे। जे एक्स्ट्राचं काठ आहे ते कट करून टाकायचं। तर या ठिकाणी बघा आपल्या कडेकडेने शिलाई मारून झालेलं आहे। एक्स्ट्राचा काठ आपण कट करून टाकू। या ठिकाणी थोडंसं कमी वाटतं म्हणून एक जॉईंट देऊन घेते, पण हा जॉईंट पण मला छोटासा वाटला म्हणून मी तो कट काढून टाकते आणि मोठा कापड जॉईंट करते।
या पद्धतीने आपलं बघा आता पूर्ण पार्टला काठ जॉईन करून झालेलं आहे. आता या ठिकाणी कुठल्या पण एका साईडला बघा आपल्याला काय करायचं आहे, 3 इंच लांब आणि बघा असे 3-3 इंचावरती खून करून घ्यायचे आहे. रुंदीला आपण 2.25-2.5 इंच घेऊ शकते. मी इथं बघा 2.25 इंच घेतलं. 3 आणि 2.25 जे असे आपल्याला बॉक्स कट करून घ्यायचे आहे 2 साईडला, फक्त 2 साईडला. या ठिकाणी तुम्ही बघा असा तुमचा आवडता राऊंड शेप वगैरे सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. पण या ठिकाणी बघा मी चौकोन कट करून घेतलेला आहे. आता या ठिकाणी बघा आपण कॅनव्हास पेपर खाली ठेवला आहे आणि दुसरा एक कापड ठेवून त्याच्यावरती हा असा उलटा ठेवायचा. या पद्धतीने आपण जसं आता कटिंग केलं आहे तसे कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे. अर्धा इंचावर तसं पकडून ना, आणि खालच्या साईडला ओपनच ठेवायचं आहे. खालच्या साईडला शिलाई मारायची नाही. तर व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. याच्यावरती कट वगैरे लावून घ्यायचे आणि इथून बघा पलटी करून घ्यायचं व्यवस्थित. त्याच्यावर तुम्ही इस्त्री मारून घेऊ शकता, म्हणजे पटकन फिनिशिंग वगैरे येते. या पद्धतीने बघा आता याचं व्यवस्थित करून घेतलं आहे. आता इथं आपण फोल्ड करायचं 1/2 इंच असं आतमध्ये, 1/2 इंच फोल्ड करून आणि शिलाई मारून घ्यायची. इथं तर आपण शिलाई मारून घेऊ. आता याला पूर्ण कडेकडे आपण एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता याला आपण वेलक्रो वगैरे लावणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही अगोदरच निशाण करून लावलं तरी चालेल. आता हे बघा आपण 4 पट्ट्या घेतल्या त्याच्यातल्या आता 2 पट्ट्या मी टाकून देणार आहेत, कारण थोडंसं वेगळं कलरमध्ये दिसेल छान. जे आपण काठाचं मॅचिंग कापड आहेत ना तेच घेतलं आहे ब्लाऊज पीसचं, कारण ते दिसायला छान दिसेल म्हणून. तर बघा असं एकावरती एक ठेवायचं आहे. आपल्याला 3 साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. एक साईड ओपन ठेवायची आहे. तिथून आपण हे कापड पलटी करून घेणार आहोत. याचं माप तुम्हाला ऑलरेडी दाखवलंच आहे मी. असं पलटी मारून घ्यायचं व्यवस्थित आणि याच्यावर सुद्धा आपण एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा इथं मग थोडंसं फोल्ड करायचं आणि एक शिलाई देऊन घ्यायची. छोटासा असं बघा आपला पीस तयार होतो. व्यवस्थित कोणे काढून कडेने एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता बघ मध्यभाग सेंटरला फोल्ड करायचं आणि फक्त एक छोटीशी शिलाई मारून घ्यायची असं कडेला, कारण असं थोडंसं फोल्डिंग दिसेल त्यासाठी. दुसरा पण पीस सेम आपल्याला त्याच पद्धतीने रेडी करून घ्यायचा आहे. बघ याला सुद्धा आपण 3 साईडला शिलाई देऊन घेतलेली आहे. याला सुद्धा पलटी मारून ओपन साईडला थोडंसं फोल्ड करायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची. आता या ठिकाणी बघा आपले कडेकडेने शिलाई मारून झालेली आहे. याला सुद्धा आपल्याला मध्यभागी सेंटरला फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची अशी उभी. तर आता या ठिकाणी आपली शिलाई मारून झालेली आहे या पद्धतीने. आता बघा इथं सेंटर काढून घ्यायचं. आपण इथं वेलक्रो लावायचं आहे म्हणून तुम्ही आता लावून घेतलं तर चांगलंच आहे, नंतर थोडंसं कठीण वाटतं लावायला त्याच्यामुळं. आता बघा इथं सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला. जे पाऊचचं आहेत या पद्धतीने आपण दोन्ही साईडने असं ठेवायचे आहेत. बघा हे छोटे छोटे आपण पीस तयार केले आहेत ते या पद्धतीने पकडून दोन्ही साईडला जॉईंट करून घ्यायचे आहे. बघा या पद्धतीने व्यवस्थित पकडायचे आणि एक एक शिलाई मारून घ्यायची आहे. तिथे आपल्याला पायपिंग वगैरे करायची काहीच गरज नाही, कारण आपल्या ऑलरेडी फिनिशिंगमध्ये आपण तयार करून घेतलेलं आहे म्हणून. इथं कुठेही आपले दोरे वगैरे काहीच निघत नाही आणि दिसायला पण छान दिसतं.
आता इथं आपण बघा वेल्क्रो लावून घेऊ. इथं वरच्या साईडला एक लावायचा आहे. व्यवस्थित खून करून आपण थोडासा खालती लावून घ्यायचा आहे, फोल्ड करून असं. इतक्या वरती नाही लावायचा, माझ्याकडून चुकून थोडासा वरती झाला, खाली लावून घ्यायचा आहे. परत मी खोलला आणि खालती लावला. हे बघा थोडासा वरती झाला आहे. निशाण केलेला आहेत ना तिथं खालती, तिथं लावायचा होता मला. पुन्हा खोलला आणि बघा मी थोडासा खालती लावून घेतला आहे. आणि हा वेल्क्रो थोडासा वेगळा आहे, त्याच्यामुळे तो एक म्हणजे सुईचा आणि एक उलटा असा लावायला लागतो, त्याच्यामुळे तो चिपकतो. हे इथं बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने आपलं सुंदर असं मोबाईल पाऊच तयार झाला आहे, एकदम सोप्या पद्धतीने. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती मोठा स्पेस आपला तयार झाला आहे आणि याचा लुक पण खूप छान दिसतो. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.